आमदार साहेबाला माझे कळकळीला विनंती आहे आणि भरपूर सूत मतांना निवडून आलेलं आहे, लोकांना निवडून दिलेलं आहे आणि त्रिभाजनी करून जत तालुक्यावर तुम्ही अन्याय करू नये ही माझ्या कळकळीला तुम्हाला विनंती आहे. सांगली चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी आणि तिथला आमदार ही त्रिभाजनी व्हायला पाहिजे त्याची अपेक्षा आहे. का म्हणजे तिथला पैसे येऊन आणि जत कवठे मंकाळा नेऊन खर्च करताय, आपला पैसे त्यांनी घेऊन जात आहे, त्यासाठी त्यांची अपेक्षा आहे ही त्रिभाजनी व्हायला पाहिजे. तुम्हाला मी विनंती करतो, आमदार साहेबांना व पडळकर साहेबांना मी विनंती करतो, तुम्ही काय आता कळकळीला विनंती करतो ही काय तुम्ही चालू केलंय ही त्रिभाजनीचा तालुक्याचा घातक आहे आणि तालुक्याचा उत्पन्न कमी होणार आहे. सांगली बाजार समिती त्रिभाजन रद्द, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय, फेरसुनावणीचे आदेश देऊन विद्यमान संचालक मंडळाला दिलासा. विद्यमान संचालक मंडळाला मोठा दिलासा. माजी उपसभापती महादेव अंकलगी यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाबाबत सहकार विभागाने घेतलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने रद्द केला. या प्रकरणावर महिनाभरात फेरसुनावणी घेऊन पुढील निर्णय घेण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला असून बाजार समितीचे नियमित कामकाज पूर्ववत सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा बाजार समितीचे माजी उपसभापती महादेव अंकलगे यांनी सहकाऱ्यांसह स्वागत केले. सांगली बाजार समितीचे त्रिभाजन झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका जत तालुक्याला बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार होते. या त्रिभाजनाला स्थानिक पातळीवरून सातत्याने तीव्र विरोध होत होता. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही बाजार समितीचे त्रिभाजन करून जत तालुक्यावर आणि येथील शेतकऱ्यांवर अन्याय करू नये अशी आक्रमक भूमिका मांडत या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. मी जाडूबाबूलाल महादेव अंकलगी, माजी मार्केट कमिटी व्हाईस चेअरमन. मला अपेक्षा असा आहे, हा मार्केट कमिटीबद्दल बोलायचा अपेक्षा आहे. का म्हणजे हा मार्केट कमिटीमध्ये काय चाललंय ही थोडा लोकांना आणि आमदार साहेबाला कळायला पाहिजे, त्यासाठी बोलणार आहे. म्हणजे मार्केट कमिटी त्रिभाजनी करणे ही चुकीचा गोष्ट आहे. का म्हणजे हा त्रिभाजनी झालं आपल्याला जतला तोटा होणार आहे, मार्केट कमिटीला तोटा होणार आहे. जत तालुक्यामध्ये उत्पन्न नाही, त्यासाठी सांगलीमध्ये उत्पन्न आहे. सांगलीमध्ये असलेले उत्पन्नमध्ये जत तालुक्याला त्यातला पैसे आणून जत तालुका मार्केट कमिटी उत्पन्न वाढवायचं आहे. त्यासाठी ती त्रिभाजनी काय करायला महाराष्ट्र शासनानं ही चुकीचा निर्णय घेतला आहे आणि माझी विनंती आहे ही कामं करू नये. का म्हणजे हा 2001ला मी निवडून आलो, त्यावेळी जतला 2.5 लाख रुपये फक्त उत्पन्न होतं. त्यावेळी जमदाडे साहेब सभापती होतात आणि खोत साहेब सभापती होता. त्यावेळी आम्ही निवडून आलो, विरोध पार्टीमध्ये आम्ही होतं. तर सांगली जिल्ह्यामध्ये 3.25 कोटी रुपये उत्पन्न होतं. 5.5 कोटी उत्पन्न केलो आम्ही. त्या उत्पन्नमध्ये जत तालुक्याच्या मार्केट कमिटीमध्ये ते काय कामं केलं, उत्पन्न वाढवलं. दुसऱ्यांदा त्या मार्केट कमिटीची त्रिभाजनी करायचं, चेंबर ऑफ कॉमर्स आणि सांगली व्यापारी हा मदन भाऊचा कानात काढला. त्यावेळी सुरेशराव शिंदे सरकार सभापती होतं आणि ठराव घेतला त्रिभाजनीचा. त्या आम्ही सगळं मिळून दुबले साहेब, आम्ही आणि जमदाडे साहेब की सगळं सर्व संचालक आणि आपला विलासराव जगताप साहेब घोरपडे सरकार नेतृत्वाखाली आम्ही हायकोर्टला गेलो आणि कॅन्सल करून घेतलं. परत इलेक्शन लागलं. हा मुद्द्यावर आम्ही इलेक्शन लढवलं आणि विलासराव जगताप साहेबांनी आणि घोरपडे सरकारनं एकत्र येऊन इलेक्शन लढवलं आणि सर्व 15 निवडून आलं. विकास कामं आम्ही चालू केलं. त्या मुद्द्यावर आम्ही 15 कोटी रुपये दरवर्षी उत्पन्न झालं. त्यावेळी होतं 153 कर्मचारी होतं, आता आहे 100 आहे. त्यावेळी
कर्मचारीचा पगार होता महिन्याला 33 लाख रुपये होता, आता कमी आहे. खरं म्हणलं तर सध्याच्या परिस्थिती बघितलं तर सांगली चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी आणि तिथला आमदार ही त्रिभाजन व्हायला पाहिजे, त्याची अपेक्षा आहे. का म्हणजे तिथला पैसे येऊन आणि जत कवट्या मंकाळा नेऊन खर्च करताय, आपला पैसे त्यांनी घेऊन जात आहे, त्यासाठी त्यांची अपेक्षा आहे ही त्रिभाजनी व्हायला पाहिजे. आणि आम्ही वसंतदादांना आम्ही आभार मानतो. दूरदृष्टीने ठेवून हा तिनू तालुका ही दोन्ही तालुका दुष्काळ भाग आहे आणि ही असू दे म्हणून वसंतदादांनी तिनू तालुक्याचा मार्केट कमिटी काढलं. ही आम्ही वसंतदादांना आम्ही आभार मानतो. आणि तुम्हाला मी विनंती करतो, आमदार साहेबांना व पडोळकर साहेबांना मी विनंती करतो, तुम्ही काय आता कळकळीला विनंती करतो, ही काय तुम्ही चालू केलंय ही त्रिभाजनीचं तालुक्याचा घातक आहे आणि तालुक्याचं उत्पन्न कमी होणार आहे. आणि तुम्हाला माझ्या कळकळीला विनंती आहे, ही कामं तुम्ही करू नका. तालुक्याच्या उत्पन्न दृष्टीनं नुकसान आहे आणि तुम्हाला विकास कामासाठी हा लोकांनी निवडून दिलंय. एखादा शेतकरी सांगली जर गेला, तिथं कोर्ट कचेरी संपल्यानंतर झोपायला जागा मिळतंय, लोकांना चहा पाणी मिळतंय. आणि तुम्हाला एखादा काय राजकीय साईडला ठेवा, तालुक्याचं उत्पन्न वाढवायचं असेल आणि तालुक्याचा विकास होणार असेल आणि आपल्यासारखी 4 माणसाचा माजी संचालक त्याला घ्या आणि मार्केट कमिटीचं उत्पन्न काय आहे आणि कुठं काय आहे ही थोडी चर्चा करा. आम्ही चर्चा करायला तयार आहे. तरी मी तुम्हाला येऊन रिक्वेस्ट करणार आहे, स्वतः येऊन तुम्हाला भेटणार आहे. आमदार साहेब, ही काम तुम्ही अजिबात करू नका. माझी एक कळकळी तुम्हाला विनंती आहे. हा मार्केट कमिटी सध्या इथं जे त्रिभाजन झालं आणि 18 संचालक इथं बसायला जागा नाही आणि त्याला भत्ता मिळत नाही, कर्मचारी पगार होत नाही, त्यासाठी तुम्हाला विनंती आहे. तिथं आता सध्या तेवढा सांगलीहून पैसे आणलं आणि गाळा बांधला 12.5 कोटी रुपये आणि फळबागचा चालू केलाय, त्याला 5 कोटी रुपये खर्च केलाय आणि धान्य दुकानचा 5 कोटी रुपये खर्च केलाय. ही सगळं सांगलीचा पैसे आहे, इथला पैसे नाही, इथं उत्पन्न नाही. आता उत्पन्न 1,25,00,000 रुपये उत्पन्न चालू आहे. 1,25,00,000 रुपये उत्पन्न चालू आहे. अजून उत्पन्न वाढवायचं आहे. का म्हणजे ती सध्या तिथं कवट्या मंकाळ तर काही नाही. कवट्या मंकाळ आता 10-12 कोटी रुपये उत्पन्न आहे आणि आता सध्या 1,25,00,000 रुपये काय तर उत्पन्न आहे. त्यासाठी तुम्हाला सांगतो, मी विनंती करतो, आमदार साहेबांना मी विनंती करतो, ही गोष्ट घेतावर थांबावा आणि तुमच्या हातात आहे. असलं तर काय तर ही उपयोग नाही. तुम्ही विकास कामं करण्यास तर आम्ही तुम्हाला मदत केलेलं आहे, तालुका पूर्ण मदत केलेला आहे. काय विकास कामं करताय म्हणून मदत केलेलं आहे. सध्या दुष्काळ परिस्थिती आहे, शेतकऱ्याला पाणी नाही, पाऊस नाही. त्यासाठी आता सध्या हा विकास काम जत तालुक्याला करायचा भरपूर आहे आणि तुम्ही शेतकरीवर लक्ष ठेवा. दुष्काळ जाहीर करा. सध्या पाणी पियाला म्हणजे जाडबल म्हणा, जत तालुक्यामध्ये पाणी पियाला नाही, शेतकऱ्याला पाणी नाही, ते पाणी सोडवा. तर ही जत मार्केट कमिटी त्रिभाजन करायचा, ही थोडा तुम्ही थांबलं तर लई बरं आहे. पण तुम्हाला मी अजून एकदा तुम्हाला कळकळीला विनंती करतो आणि ही थांबवा. ही सर्व संचालक, माजी संचालक, आता चालू संचालक, तुम्हाला इच्छा असलेले अनुभवी तालुक्याचा राजकारणात असलेले अनुभवी माणूसाला घेऊन ती एक मीटिंग ठेवा, चर्चा करा. तालुक्याचं उत्पन्न काय आहे मार्केट कमिटीचं बघा आणि किती बी शासन पैसे त्याला उत्पन्न वाढीसाठी देत नाही, आपला आम्हीच कमी घ्यायला लागतंय. त्यासाठी सांगलीचा आणि कवटे मांकाळ जत मिळून राहायचा अगदी अवश्य आहे. त्याला साठी तुम्हाला माझे कळकळीला विनंती आहे, आमदार साहेब, तुमच्या हातात आहे. ते तेवढा आता कोर्ट दिलेले निर्णय अति योग्य आहे आणि तुम्ही कोणत्याही परिस्थिती सगळं तालुक्याचा ग्रामपंचायत आणि सोसायटी चेअरमन आणि सरपंचाला मी रिक्वेस्ट विनंती करतो, हा ठराव एकतर्फी आम्ही त्यावेळी 2006 मध्ये 5/6 मध्ये आम्ही सगळं गोळा केलं होतं. ते त्रिभाजन नाही व्हायला पाहिजे असा 95%
त्रिभाजने होईल नाही पाहिजे म्हणून आम्हाला ठराव मिळाला होता. हा सर्व सरपंच आणि चेअरमनला विनंती करतो जत तालुक्याचा ही ठराव त्रिभाजन नाही व्हायला पाहिजे हा पद्धतीनं सगळ्यांना द्यावा आणि आमदार साहेबाला तुम्ही समजून सांगावा आणि माजी संचालक चालू संचालक काय तज्ञ लोकांना घेऊन ह्याला बैठक लावून की जे काय केलं तर काय होईल. आज जत तालुक्याला उत्पन्न वाढण्याची पर्याय नाही आणि सांगलीला भरपूर उत्पन्न आहे. तिथला येऊन कोणत्या मंकाळाने दुसरा भाग जत ही उत्पन्न वाढण्यासाठी तुम्ही शांत बुद्धीनं तुम्ही विचार करून आणि निर्णय घ्यावा की त्रिभाजने थोडा बंद ठेवावा म्हणून तुम्हाला आमदार साहेब तुम्हाला कळकळीला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. आमदार साहेबांना माझे कळकळीला विनंती आहे आणि भरपूर सूत मतांना निवडून आलेले आहे. लोकांना निवडून दिलेलं आहे आणि त्रिभाजने करून जत तालुक्यावर तुम्ही अन्याय करू नये ही माझ्या कळकळीला तुम्हाला विनंती आहे.